नाशिकमध्ये महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकमधल्या 15 पैकी 7 जागांवर दावा केला, त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागांवर देखील शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केला। जागा वाटप होण्यापूर्वीच नाशिकमध्ये महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे या संदर्भात चर्चा करण्यासाठी नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। दरम्यान बोरस्तेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे अजय बोरस्ते। सर, काय नेमका आपण कोणत्या जागांवर आपण दावा करायचा ठरवलेला आहे आणि किती जागा आपल्या मागितलेल्या आहेत? खरं तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। इगतपुरी असेल, देवळाली असेल, दिंडोरी असेल, चांदवड असेल अथवा नाशिक शहरातील मध्य असेल, पश्चिम असेल, हे मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेने एक वेगळं शाखांचं जाळं केलं आहे। या ठिकाणी चांगले कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत, शिवसेनेचं काम आहे। त्यामुळे या ठिकाणी आमचे चांगले प्रबळ असे उमेदवार सुद्धा आहेत। त्यामुळे यांना संधी मिळाली पाहिजे। शिवसैनिकांच्या सर्व इच्छा, त्यांच्या मनातल्या ज्या आकांक्षा आहे ह्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडणार आहोत आणि मला वाटतं त्यात काही गैर नाही। कुठला चेहरा निवडून येऊ शकतो, कोणाचं प्राबल्य आहे, कोणाचा कनेक्ट आहे, असा जर निकष ठेवला तर या जागा निश्चितपणे शिवसेनेला सुटतील असा माझा खात्री आहे मला। पण या बहुतांशी जागा भाजपच्या आहेत। भाजपने आधीच 150 जागांची मागणी केली आहे, त्या उलट बाकीच्या जागा मागतायत। तर तुम्हाला असं वाटतं ते होऊ शकेल किंवा भाजप आणि तुमच्यामध्ये तिढा निर्माण होणार नाही? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल, NCP असेल, अगदी RPI असेल, तर सर्व पक्षात हे इच्छुक उमेदवार असू शकतात। सर्वांचा उद्देश एकच असला पाहिजे की महायुतीचं राज्य या महाराष्ट्रात आलं पाहिजे। हा भगवा हा विधानसभेवर डौलानं फडकला पाहिजे। त्यामुळे असा आग्रह न करता ज्यांच्याकडे चांगला उमेदवार आहे त्याला संधी देऊन महायुतीचं राज्य आणणं ही आपली पहिली प्रायोरिटी असते। सुरुवात ही जागा बदलाची आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची सुरू झालेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आता महायुतीमध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष हा जागांवरून पाहायला मिळू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।